भारताच्या वायुदलाची ताकद वाढणार आहे। वायुदलामध्ये आकाशदीप प्रकल्पाअंतर्गत आकाश तीर प्रणालीचा समावेश केला गेला। स्वयंचलित हवाई संरक्षण नियंत्रण आणि अहवाल प्रणाली लष्कराच्या हवाई संरक्षण युनिट्सना एकात्मिक पद्धतीने कार्य करता येणार आहे। संरक्षण मंत्रालयाने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी सोबत 1982 कोटी रुपयांचा करार केला। भारतीय वायुदल आणखी बलाढ्य होणार आहे। आकाश तीर प्रणालीचा समावेश करण्यात येणार आहे। आकाश तीर प्रणालीचा वापर सुरू झाला। याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया। दीपक आहेर आपले प्रतिनिधी याविषयी आपल्याला अधिक माहिती देतात। दीपक, नक्कीच भारताचा हा एक मोठा असा इंडिजिनस प्रोजेक्ट होता आकाशदीप, आणि या प्रोजेक्टच्या अंतर्गत आकाश तीर याचं डेव्हलपमेंट करण्यात आलं आहे। याची महत्त्व असं आहे की जे एअर डिफेन्स सिस्टम असतं, म्हणजे कोणत्याही हल्ल्याला रोखण्यात हे आकाश तीर पूर्णपणे सक्षम असेल। इस्रायलच्या आयर्न डोमच्या धर्तीवर बनवण्यात आलेलं हे आकाश तीर खूपच इफेक्टिव्ह असल्याचं सांगलं जात आहे। भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडनी याचं डेव्हलपमेंट केलं, याचा विकास केलाय, आणि सध्या आर्मीची एअर डिफेन्स सिस्टम ही खूपच जास्त सक्षम झाल्याचं दिसून येत आहे। आणि सध्या 2024 हे वर्ष हे टेक्निकल ऑब्झर्वेशन वर्ष असं सरकारने घोषित केलं होतं। आणि आता आकाश तीर ही भारतीय आर्मीमध्ये सामील झाल्यानंतर कोणत्याही मिसाईलच्या हल्ल्याला हे पूर्णपणे निष्फळ करण्यात पूर्णपणे सक्षम आहे। आणि अशी टेक्नॉलॉजी भारताकडे आज डेव्हलप झाली आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या एअर डिफेन्स सिस्टमला एक मोठं पाठबळ मिळेल। या प्रणालीमुळे भारताच्या वायुदलाची ताकद निश्चितपणे वाढणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।